काय झालं बाळा, काऊन खोकलू राहिले तुम्ही? तुला पण आहे का? तर मग असं कर ना, मम्मीला सांग ना काढा किडा बनवायचं. कांचन यांना किती खोकला येऊ राहिला दोघं जणाला. हा काय करू राहिली तू? काढाच बनवते. मग काढा बनवण्यासाठी काय काय घेतलं तू? लवंग, इलायची, हा अजून अद्रकचा रस. अद्रकचा रस पण का? हे जे आहे ना, आता काय झालं माहिती का, पाऊस पडू राहिला तर सर्वांना खोकला येऊ राहिला. तर ते खोकल्यामुळं काय माहिती का, नेहमी आम्हाला कांचन काय करते माहिती का, खोकल्याचा काढा बनवून देते. तर त्याच्यामध्ये जे आहे ना, एका टूपमध्येच आमचं लगे पूर्ण लगे खोकला नील होऊन जातो. काय पडलं? पन्नी पडली का? काय आहे? मिरे लोंग आहे का याच्यात? आता काय घेतलं तो? हे पाय लोंग घेतलं आणि हे घेतलं तर अद्रक नाही लोंग आणि त्याच्यात हे बाळा इलायची. हा इलायची लोंग इलायची. हा मग यानं बनवलं नाही, कडू नाही बाळा, एकदम मस्त राहतं का कांचन? पिऊन सांगतो ना. मला जास्त बनवतो कांचन, माझ्यासाठी जास्त बनव. हा मला जास्त लागतं, मी घेतले मला जास्त. हे बघ मी हे बघ हा मला कमी कमी 3-4 चम्मच लागतात. आई तू घेणार का काढा? हा घेशील का सांग ना. हा हा बर पाय ना. तू घेशील का नक्की? बर पाहू आता काय करू राहिली. बापरे प्रत्येकाचं एक एक जाळून घेऊ राहिली का तू? चाळणीत जाळून काय कसं करते मग? त्याची राख होऊन जाते का? नाही चाळणी नाही जळत बा. अजून काय काय टाकू? नाही मला माहित नव्हतं, मी आतमध्ये बसेल होतो. आता काय राहिलं? आता काय ते अद्रक हे पूर्ण जाळून घ्यायचंय की नाही? पाहते कसं जाळू राहिली तू. काय म्हणलं बाळा? होळी चुलच झाली ती. होळी सारखी चूल. आता पाय अद्रक पण बारीक करून घेऊ राहिली कांचन पूर्ण. चांगलं आहे पुरे अद्रक बारीक करलं की मस्त. हा अरे भूक लागली तुला? मग काय हे रस पिणार आहे काय तू पूर्ण? चांगले 2-1 अद्रक करून टाकलं की मस्त आहे की नाही कांचन? म्हणजे काही म्हणजे खरखर सगळं बंद होऊन जाईल का? सगळं सकाळी लगे एनर्जी येऊन जाईल. हो का? कांचनचं म्हणणं आहे सर्दी झाली तर घसा वगैरे आता नालडा एकदम हे होऊन जातो ना, खरखर करतो तो नालडा पण खरखर करणार नाही, काही नाही, एवढं मस्त होऊन जाईल. तुझं दुखत आहे का? बरं त्याचा पण इलाज आहे माती. हे जर पिशील ना तू तर तुला सगळं मस्त होऊन जाईल. आहे की नाही कांचन? सर्दी पण होणार नाही आहे की त्यानं? सर्दी नाही ना? एवढा बेस्ट काढा बनवून राहिली कांचन. आता पाय बा अद्रक एकदम बारीक केली ती ना, आणि बाई पूर्ण काळं डक राहिलं. तुला कोण शिकवलं बाई? हा कांचन लेकरं बिमार पडलं की चांगलं शिकतो. हा का? लहान लेकर बिमार पडले तर त्रिशा नाही तर हे पाय ते काळं डक झालं कधी पूर्ण काळं झालं. हा ना हा सरकार अद्रक छिलून घेतली ना. पाहून आता काय करते तिथं. आता हे करायचं. बापरे बाप. म्हणजे यानं काय होतं असं हे करून घ्यायचं त्याला की नाही? राख पाडून घ्यायची का पूर्ण बारीक बारीक? आणि नाही पिताना ते हे येत नाही आपल्या तोंडात नाही येत ना, म्हणजे पिताना तोंडात नाही येत त्याच्यामुळं का? म्हणजे पुरी बारीक होती का काही राहतं त्याच्यातलं? नाही का? मग जरा थोडस राहिलं तर डबल जाळायचं आहे की नाही? कोळसा केला ना त्याचा. जसं नाही पण बारीक झालं तर डबल बारीक करायचं असं म्हणणं येतो. डबल जाळायचं. हो का? असं ही अद्रक पण इथं थोडस जाळून घे डबल. थोडस जाळून घे बारीक कर. दीदी चटका लागेल ना, राहू दे. अद्रक बारीक झालेली. अद्रक बारीक होईल आता डबल पुरे आता मॅश डबल पुरे.
मग जवळ ते पुरं बारीक होत नाही त्रिशा दे तर तवरक ते असं करणं लागतं बाळा ते. म्हणजे ते काय होतं माहिती का तोंडात आपलं जे आहे ना ते असं जर आपण चाळणीने जर घासून घेतलं ना तर ते तोंडात जात नाही आणि तोंडाला खरखर खरखर लागत नाही ते. त्यानं म्हणजे चरचर गिरचर काहीच नाही लागत एकदम सॉफ्ट चालले जातात डगे नळड्या. अजून त्याच्यामध्ये काय पडणार आहे अजून का बस एवढंच आहे अद्रक आणि हेच? नाही अजून त्याच्यात मध पण राहणार. मध मध मग मध आणला वाटतं का आणला तू? पूर्ण फिनिश झालंय बा काहीच नाही. आता या अद्रकाचं काय करणार आहे? अद्रकाचा रस काढणे म्हणजे पाण्यात का असं 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 चांगलं काढून पाहिजे ना ते. हा हा त्याच्यात पाणी टाकणार वाटतं. आलं पाणी पाणी टाकलं. हम्म. आता टाकणार पुरून का लागलाय पुरतं तसे अद्रकचा रस नसता लागला ना 2 थेंबात काय झालं असतं. आता अद्रक जायचं काम नाही. असं 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 करून देईन मम्मी. आता गिल्लास नका सांगा. गरम झालं. वाव मम्मा वाव तू कसं तर अजून ठेस ना त्याला ठेस ना त्याला काय जरूरत नाही मला. एवढं तिखट लेकरं नको तिला. ठेस ना चांगलं त्याला पितात ना मी तर पिन. तुमच्यात फरक आहे आमच्यात फरक आहे. काहीच नाही निघत. हां बरं ठीक आहे रिकामं ठेसा लावा लागले मला. ठीक आहे चालतं. आणि तुझं किचन बनवायचं आणि पुरेचा रस हा मी पिणार आहे मग. आता पाय काय टाकते ती काय टाकणार आहे आता? मधाची बॉटल बस ना आरजीचा टाकून देईल तो. आपण दोनदा बनवलं तर झालं. ती मिनी होती ना आपण मोठी घेतली असती तर एक छोटी बॉटल मध्ये डायरेक्ट तिने अर्धी बॉटल टाकली. ते दोनदा करणं पडतं ना आपल्याला तर ते त्यातून जातं ते. आता मिक्स करायचं पूर्ण ना पूर्ण मिक्स करायचं मग एक एक चम्मच द्यायचा का सगळ्याला? पूर्ण मग काळच राहायचं बघा ते टॉनिक आहे ते. मम्मी आता टॉनिकची दुकान खोलून गेलं. एक चम्मच तुम्ही प्या पहिले. मी पिऊ का? एक नंबर. चांगले असं चालून बघ. चाटून बघ पहिले असं करून बघ. असं करून बघ. नाही यार दे अहो खात दे खाते दे मध कमी झालं. नाही मध एक नंबर झाला. आकर आता आकर डायरेक्ट औषध आणि सोडते मी नड्या. अरे नळड्या थोडी मामा घसा तुझा चांगला वाटेल ना तुझ्या घशाला आराम पडेल दुखणार नाही गळा. दुखणार नाही ना मी पिलं. थोडंसं कसं घेतलं ना बघ. आकार. आकर मोठा घे पिऊन. घे पिऊन ते पूर्ण फुकू नाही. चुकून असेच तर करतात लेकरं. ओय गळा का मी बाई हा एवढं हा गोड नव्हतं झालं ते. नाही गोड झालं ते दे ना मला ते मला ते का गोड झालं ते लय गोड झालं. बस झालं ना. गोड झालं तू खूप पिऊन पाय संडास लागली होती. दे कॅमेऱ्यात का तुला कसं वाटलं? मध चांगलं आहे ना? रिकामं नाही म्हणते तू मध नाही बाकू थोडंसं मला दे थोडंसं काय ना. हा आता मी पिणार. अद्रक ठेच, अद्रक ठेच. तर मित्रांनो तुम्ही पण घरी बनवून पहा तुमच्या पण खोकल्याला लगेच नुसतं आराम पडणार मस्त आराम पडणार आणि सगळ्यासाठी चांगले. मी पण मध खाते मध आले हे घे. हो काय बा साखर घे.